नमस्कार. जुमीज किचन मध्ये आज मी तुम्हाला हेल्दी असे मखाण्याचे 4 प्रकार दाखवणार आहे. आता हे मखाणे प्रथम मी भाजून घेते. त्यात तेल तूप काही घातलेलं नाहीये, नुसते भाजून घेते आहे. या मखाण्यात प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे सर्व असल्यामुळे मखाणे आपल्याला ब्लड शुगर कंट्रोल करते. त्यामुळे डायबिटीसला फायदा होतो. मखाणे खाल्ल्यामुळे पोट भरतं, त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये होतं. मखाण्यात कॅल्शियम असल्यामुळे आपले हाडं मजबूत राहतात, त्याच्यासाठी आपल्याला फायदा होतो. तसंच मखाणे खाल्ल्यावर भूक कमी लागते, त्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते. असा भरपूर फायदा आहे. त्यामुळे दुपारच्या चहाबरोबर आपण मखाणे जरूर खा. हे आपले मखाणे भाजून झाले आहे. आता हे बघा, एवढे क्रंची झाले आहेत. दुसरं पण फोडून घेऊया. आता हे मी मखाणे या प्लेटमध्ये काढून घेते. आता हे पांढरे तीळ घेतलेत 1 चमचा, ते मी ह्याच्यात भाजून घेते. आता हे मी चॉकलेट मखाना दाखवते आहे. तर त्यासाठी मी डबल बॉयलर करून घेऊया. खाली इथे मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती पॅन ठेवला आहे. आता ह्याच्यात 1 चमचा तूप घालून घेऊया. आणि एक चॉकलेट, कॅडबरी चॉकलेट घालायचं. हे लहान मुलांना सुद्धा खूप आवडतं, मोठ्यांना पण आवडतं, लहानांना पण आवडतं. त्यामुळे मी हे आता मेल्ट करून घेते. आता हे आपलं चॉकलेट मेल्ट झालं आहे. त्याच्यात हे आपण मखाणे एवढे घालून घेऊ. हे भाजलेले मखाणे आहे, ते घालून घेऊ. त्याच्याच बरोबर हे तीळ पण आपण जे भाजून घेतलंय 1 चमचा, ते तीळ घालून घेऊया. आणि हे याला सगळ्या मखाण्यांना लावून घेऊया चॉकलेट. आता आपण हे सुकवायला ताटात ठेवून देऊया. असे लांब लांब जरा पसरवायचे. किती छान झालेत बघा. लहान मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांनाच आवडते. हे असे थंड करून घेऊया. आता आपण दुसरा मखाना करतोय मिरीचा. त्याच्यासाठी मी तूप घालून घेतलं आहे. तूप एवढ्या करता घालावं की सर्व कोटिंग त्याला लागतं. आता हे पॅन गरम करायला ठेवलं आहे. पॅन गरम झाला की मी त्याच्यात मिरी टाकते. आता ही अर्धा चमचा मिरीची पावडर घेतली आहे. आपल्याला जशी लागेल तशी घ्या. त्याच्यात 1 लिंबाचा रस घालायचा आहे, म्हणजे जरा आंबट चव येते, आंबट तिखट अशी. आणि मीठ घालून घ्यायचं. हे परतायचं. चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे हे कोटिंग चांगलं मखाण्याला लागतं. आता मी मखाने घालून घेते. आता 1-2 मिनिटं आपण ढवळत राहावे, परतून घ्यावे.
आता मीठ, मिरी आणि लिंबू याचे मखाने तयार झालेले आहे. त्याच्यात मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता हा पेरी पेरीचा मखाना मी करते आहे. कसुरी मेथी ह्याच्यात मी भाजून पावडर करून घालून घेते आहे. ह्यानी चव छान येते. तूप एवढ्या करता घालावं की त्याला कोटिंग छान येतं. आता हा पेरी पेरीचा मसाला आहे. त्याच्यात मीठ ऑलरेडी आहे, त्यामुळे मीठ घालताना जरा जपून घाला. आणि आपण जेवढ्या प्रमाणात करतोय त्याप्रमाणे मीठ घाला. आता हे मसाला तयार झाला आहे. आपण मखाने घालून घेतोय. आता ह्याला थोडा लाल रंग येण्यासाठी ही काश्मीरी मिरची पावडर घालून घेत आहे. आता 2 मिनिटं भाजून झाल्यावर आपण हे मखाने काढून घेऊ. आता कसुरी मेथी मी अर्धा चमचा घातलेली आहे आणि काश्मीरी मिरची पावडर ही सुद्धा अर्धा चमचा आहे. आता हा आपला तयार झालेला आहे. आता हा आपल्या सगळ्यांचा आवडता असा चिवडा टाईप मखाना करते आहे. त्याच्यासाठी मी बडीशोप 1 चमचा घेतली, त्याची फोडणी घालते. ह्याच्यात बडीशोपेची चव फार छान लागते. आता बडीशोप गरम झाली आहे. आता त्याच्यात आपण कढीपत्ता घालून घेऊ. मिरच्या घालून घेऊया. हिंग पाव चमचा. हळद अर्धा चमचा. आता हे छोटे लाल मिरच्या 4, शेंगदाणे अर्धा वाटी, डाळ 2 चमचे जसं आपण चिवड्याला करतो तसं, आणि काजू आणि मीठ घालून परतूया. तर मीठ अर्धा चमचाच घालून घेतला आहे, म्हणजे छोटा. हा आता बेदाणे घालून घेते आणि साखर 1 पाव चमचा. आपण चिवड्याला साखर घालतो. आता मखाने घालून घेते. आता मखानाचा चिवडा तयार झाला. आता परतून झाल्यावर आपण प्लेटिंग करून घेऊ. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा,
म्हणजे माझे पुढील व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. आता हे माझे चारही रेसिपी तयार झालेल्या आहेत. चारही मखाने तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी जी रेसिपी आवडली असेल तर मला जरूर कळवा आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.